करा, स्तुतीस पात्र सेनाधीश परमेश्वर. हो पिता परमेश्वर, आजचा सुंदरसा दिवस पिता परमेश्वर, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या चरणाशी येतो Lord. हो पिता परमेश्वर, तुझी स्तुती तुझी आराधना करतो Lord. होय पिता परमेश्वरा, आणि त्या स्तुतीस आणि त्या आराधनेस पात्र असा तूच फक्त सेनाधीश परमेश्वर आहेस Lord. होय पिता परमेश्वरा, तूच असा एक परमेश्वर आहेस Lord, जिवंत परमेश्वर आहेस Lord, जिची आम्ही स्तुती आणि त्याची आराधना करतो. हो पिता परमेश्वर, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस Lord. तू अद्भुत अलौकिक कार्य करणारा परमेश्वर आहेस Lord. तू या पृथ्वीचा आणि या स्वर्गाचा राजा आहेस Lord. होय पिता परमेश्वरा, तुझ्यासारखं कोणी नाही आहे Lord. पिता परमेश्वरा, आमच्या हृदयाच्या खोलीपासून आम्ही तुला धन्यवाद देतो. आजचा सुंदरसा दिवस दाखवलास Lord, तुझ्या चरणाशी येण्याची संधी दिलीस Lord. तुला धन्यवाद देतो प्रभू. हो पिता परमेश्वरा, तुझी आराधना करतो, तुझी स्तुती करतो Lord, तुझ्या नावाचा जय जयकार करतो पिता, तुझे उपकार स्मरण करतो Lord. होय पिता परमेश्वर, आजचा सुंदरसा दिवशी Lord. होय पिता परमेश्वर, आजच्याच न पिता परमेश्वर, तर इथून पुढच्या प्रत्येक दिवशी Lord. होय पिता परमेश्वर, आम्ही तुझी उपकार स्तुती करू Lord. कारण प्रत्येक दिवस पिता परमेश्वर हा तुझ्याकडून आलेली भेट आहे पिता परमेश्वरा, आणि ती भेट पिता परमेश्वरा, होय पिता परमेश्वर, आम्ही आमच्या हृदयापासून पिता परमेश्वरा त्यासाठी धन्यवाद करतो Lord. आणि हा प्रत्येक दिवस Lord, तुझी स्तुती तुझी आराधना तुझ्या नावाला उंच करण्यासाठी वापरतो Lord. होय पिता परमेश्वरा, धन्यवाद देतो Lord, तुझी स्तुती करतो Lord. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद. हालेलुया. आपण त्याचं गीत घेऊ, हो जय जयकार. हालेलुया, हालेलुया. जय जयकार, जय जयकार करे. हो जय जयकार, जय जयकार करे. हो हे हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. हो हे हमारा राजा राजा, दुख संकट से बचाता बचाता. हम पर अपनी करुणा करता और करता उपकार. क्यों ना उस पर तन मन हारे, दे अपना अधिकार.
नावाचा जय होय जयकार माझ्या आणि हो पिता परमेश्वर आमच्या हृदयाच्या खोलीपासून आम्ही म्हणतो की आमचा संपूर्ण भरोसा आमचं सर्व काही तू आहेस Lord. होय पिता परमेश्वर या जगातली कुठलाही रोग कुठलीही शक्ती आमच्या काही करू शकत नाही Lord. कारण आमचा भरोसा तुझ्यावर आहे होय प्रभू. माझ्या हो येशू राजा आम्ही कधीही घाबरणार नाही प्रभू येस कारण आमचा भरोसा तू आहेस Lord. होय पिता परमेश्वरा ही दुनियेतले कोणीही लोक धोका देऊ शकतात लॉर्ड पण प्रभू परमेश्वरा तू आमचा हात धरून आहेस लॉर्ड. होय पिता परमेश्वरा तू आम्हाला कधी सोडणार नाही आणि आम्हाला कधीही टाकणार नाहीस Lord. होय पिता परमेश्वर आमचा संपूर्ण भरोसा तुझ्यावर आहे Lord. येस पिता परमेश्वरा तुझ्या नावाचा जय जयकार करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो या जीवनासाठी तुला धन्यवाद देतो आणि पिता परमेश्वरा होय पिता परमेश्वरा हे जीवन पिता परमेश्वरा फक्त तुझ्या गौरवासाठी तू वापर करून दे होय पिता परमेश्वरा आम्हाला तुझं शिष्य बनायचं Lord. आम्हाला तुझ्या मार्गावर चालायचं Lord. होय पिता परमेश्वरा आम्हाला जसं तू शिकवलंस त्या मार्गावर चालायचं Lord. या जगातली कुठलीही परिस्थिती कुठलीही पिता परमेश्वरा शक्ती लॉर्ड आम्हाला तुझ्या मार्गापासून अलग करून घेऊ नकोस Lord. तर आम्हाला नेहमी तुझ्या पंखांच्या आश्रयाखाली ठेव येस होय पिता परमेश्वरा होय पिता परमेश्वरा आम्ही तुझं शिष्य म्हणून पिता परमेश्वरा तू आम्हाला घडव Lord. कारण आमच्या जीवनाचा कुंभार तू आहेस प्रभू होय पिता परमेश्वरा तू घडव पिता परमेश्वरा सर्व ताबा तुझ्या हाती देतो प्रभू तिथून पुढची वेळ तुझ्या हाती देतो परमेश्वरा हो प्रेम येशूराजा सर्व मान महिमा गौरव तुला देतो Lord. ही केलेली स्तुती तुला यज्ञ अर्पण करतो प्रभू तिथून पुढच्या वेळेचा ताबा तुझ्या हाती देऊ आणि आपल्या येशूच्या नावात मागतो प्रभू तुझ्या नावाला आपण धन्यवाद देऊया Let's all just close eyes and just look to God. आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहू. Precious loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या again this time we all come before your throne of grace. पुन्हा एकदा प्रभूजी आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. You are our Father, O Master, प्रभूजी तू आमचा पिता आहे who is in the heaven, O तो Master. स्वर्गात आहे We worship you, bless your name, O आम्ही Father. तुझी आराधना करतो तुझ्या नावाला आशीर्वादित And we करतो pray to you, O Father. आणि तुझ्याकडे प्रार्थना करतो पिता Lord, speak to your children, O Master. प्रभू तुझ्या लेकरांशी तू बोल The children are ready to hear your word, O Master. प्रभू तुझी लेकरं तयार आहे तो शब्द We all ऐकायला. want to grow in you, O Master. प्रभू आम्हा सर्वांना तुझ्यामध्ये वाढायचं आहे Lord, help us, O Master. प्रभूजी मदत कर Help us to receive your word, O Master. प्रभूचं वचन स्वीकारायला That we मदत may कर not remain the same as we were, O Master, but we will need to grow ahead, O Master. प्रभू जसं आम्ही आहोत तसं न राहता आम्ही अजून वाढून कशा पुढे जाण्यासाठी तू Every मदत कर. time when we come, Lord, before your presence and to receive your word, we not be the same, but we need to be changed and we need to grow and we are ready to grow ahead, O Master. ज्या प्रत्येक परमेश्वर आमच्या सानिध्यामध्ये येतो परमेश्वर तर आम्ही आहोत तसं न राहता प्रभूजी आम्ही अजून अधिक आणि अधिक तुझ्यामध्ये वाढलो पाहिजे Same way as, O Master, Lord, we learn, O Master, that the seed which is sown every day it grows, it not remain the same, O Master. आणि जसं प्रभूजी आम्ही शिकलो प्रभूजी की आम्ही जसे बी जे आहे बाप्पा जे पेरण्यात येतं ते आहे तसं राहत नाही बाप्पा ते वाढतं माझं Every day it grows, O Master. होय प्रभूजी ते प्रत्येक दिवशी Same way, वाढतं Lord, I pray, O Father, let every day our life grow in you, O Master. तशाच पद्धतीने प्रभूजी आमचं जीवन त्या रीतीने वाढू देत That प्रभू. one day that as a tree give the fruit, O Master, that we may also give the fruit to everyone, O Master. जसं परमेश्वर झाड बाप्पा फळ देतं प्रभूजी तसं आम्ही देखील बाप्पा इतरांसाठी एक फळ That we may bear द्यायला fruits for others, O Master. आम्ही इतरांसाठी फळदायी Our बनवतो life will become a blessing to many, O Master. आमचं जीवन अनेकांसाठी आशीर्वाद ठरू दे Lord, प्रभू give us, Lord, shape in our lives आमच्या जीवनाला आकार दे through your word, O Master, तुझ्या वचनाद्वारे and use for your glory and for your honor, O आणि Master. प्रभू तुझ्या गौरवासाठी तुझ्या सन्मानासाठी Help वापर us to understand every word from you, O Master. आणि प्रभूची मदत करतो प्रत्येक शब्द समजण्यासाठी Thank you, Father. धन्यवाद पिता Thank you, प्रभू. Jesus. धन्यवाद Psalms येशू 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे बाप्पा तुझी शांती सदैव In येरुशलेम Jesus' name I pray. येशूच्या नावात मागतो Praise the Lord. प्रभूची स्तुती असो We are in the subject of faith, love, and hope. तर आपण जो विषय शिकत आहोत विश्वास आशा आणि प्रीती Amen. And quite interesting, we are going more deeper in that word, my dear people. आणि फार सुंदर रीतीने आपण त्या वचनावर अजून खोलवर जात Amen. So आहोत we'll see what the Holy Spirit leads us where, how our faith, hope, and love to standing, my dear people. तर माझ्या प्रेरणा आपण पाहूयात की आपले जर विश्वास आणि प्रीती आणि आशा आपण किती Amen. खोलवर And we have learned last week the faith is the spirit act of an attitude towards the Lord. आणि आपण पाहिलं तर माझ्या प्रियानं गेल्या आठवड्यामध्ये जो विश्वास जो आहे तो देवासमोर आपली जी वृत्ती कशी सादर करतो. Amen. And when you do that, the acts puts us into the touch and the relation to Him. ज्यावेळेस आपण असं विश्वास ठेवतो माझ्या प्रियानं तर आपली जी कृती आहे ती देवाच्या आपल्या संपर्कात त्याच्या स्पर्शात आपल्याला Amen. And a workless faith is a worthless one, my dear people. आणि ज्या विश्वासच नाही अविश्वासहीन आहे ते काही कार्यहीन आहे. Amen. Praise the Lord. Amen. Now we'll go, my dear people.
how it work, how we all are ready to grow in the word, my dear people. तर माझ्या प्रिय आपण सर्वजण कशा तर देवाच्या वचनात वाढून ते पाहूया. Amen. But we need to how we develop our life, how we develop our faith, how we develop our life in the Lord, my dear people. तर आपण आपल्या जीवनाला प्रभूमध्ये कसं घडवणार, कसं आपण प्रभूमध्ये वाढणार. Amen. That's what when you read in the John chapter 6 to 26 to 29. तर माझ्या प्रियानो योहान 6वा अध्याय 29 ते I mean, Jesus spoke very clearly to many of the there, my dear people. त्या ठिकाणी येशू अनेकांशी बोलला. Amen. He says, Jesus answered them, truly, truly, I say to you, you are seeking me not because you saw sign, but because you ate and filled of the loaves. आणि त्या ठिकाणी येशूचं वचन सांगतं योहान 6:26. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिले म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करा. Amen. And further he says, do not work for the food and perish, but the food that endure to eternal life. आणि पुढे सांगत आहे की नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. Hallelujah. Amen. And says they said to them, what must we do to do doing the work of God? यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. Yes, my dear people. तर होय माझ्या They said, प्रियानो, what must we do? म्हणजे आपण काय केलं Yes, पाहिजे. as a disciple, we need to ask, what must I do to increase my faith, my dear people? तर आपण शिष्यांना तरी विचारलं पाहिजे की आपला विश्वास वाढण्यासाठी आपण काय केलं Amen. पाहिजे. And Jesus answered them, this is the work of God, that you may believe in Him who has sent, my dear people. आणि येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. Amen. That means we need the faith, my dear people. याचा अर्थ आपल्यामध्ये विश्वास The असणं work गरजेचं आहे. which we work for God is by faith. आणि आपण जे देवासाठी जे काही काम करतो ते विश्वासाद्वारे केलं Amen. पाहिजे. If there is no faith, there is no love, there is no hope, my dear people, we cannot grow in the Lord, my dear people. जर माझ्या प्रियाने आपल्यामध्ये विश्वासच नसेल, प्रीती नसेल, आशा नसेल तर आपण देवामध्ये वाढू शकतो. Amen. The life will be a colorless in our life, my dear people. आपलं जे जीवन आहे माझ्या प्रियानो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कोणताही रंग नसतो. Amen. When you have faith, love, and hope, you can see the life become beautiful colors which are like the rainbows on the heavens, my dear people. आणि ज्यावेळेस माझ्या प्रियाने आपल्या जीवनामध्ये विश्वास, प्रीती आणि आशा असेल त्यावेळेस आपलं जे जीवन आहे ते पूर्ण रंगांनी भरून Amen. जाईल. And every leader, one who want to grow, want to become a leader, he always see that the God's covenant, the colorful seven, the rainbows on the heaven. You see the covenant, that the faith God has said, this is the way I will work in your life. आणि माझ्या प्रियाने जसं परमेश्वराने जो करार करताना ते इंद्रधनुष्य दाखवलं तशा पद्धतीने प्रभू आपल्याला म्हणतो की मी अशा पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये रंग पाठवतो. Amen. That is a very important, my dear people, that when we become a born again, the step what we take is the step of faith, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिया आपण जसं नवीन जन्मलेले आहोत आपण कोणतं पाऊल उचलतो ते महत्त्वाचं Amen. आहे. That's what Romans 16 verse 26 says. म्हणून रोमकरा 16:26 सांगत आहे. But now it has been disclosed through the prophetic writing. It has been known to all the nation according to the commandment of eternal God, to bring about the obedience of faith. Hallelujah. आणि रोमकरास पत्र 16:26 सांगते की आता जे रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते परंतु आता जे प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकांना विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेशाच्या लेखाद्वारे त्यांना कळविण्यात आले. Amen. This is mentioned, my dear people. हे माझ्या प्रियानं लिहिण्यात आलेले How to bring about the obedience of faith. की विश्वासाच्या आज्ञेत आपण कसं अधीन कसं यायला पाहिजे. Amen. See, we need to grow in the faith by keeping the Lord in our front and saying, yes, Lord, you can do many things in my life. आणि माझ्या प्रियांना आपल्याला विश्वासाद्वारे आपल्या परमेश्वर समोर ठेवून बोलायचे की होय प्रभू तुम्ही माझ्या जीवनात अनेक गोष्टी करू शकता. Amen. And we should be very steadfast and immovable, always abounding the work of the Lord, my dear people. आणि माझ्या प्रियाने देवाच्या कार्यासाठी आपण नेहमी सरळ आपण जायला पाहिजे. Amen. Knowing that the Lord, your labor will not in vain, my dear people. कारण माझ्या प्रियाने आपल्याला हे माहिती असलं पाहिजे आपले जे प्रभू मधले जे श्रम आहे ते कधी व्यर्थ Amen. जात How नाही. we should be steadfast. आपण कसे पाहिजे तर त्याच्या How बाजूला should we जायला should be पाहिजे. immovable, my dear people. आपण नेहमी हलणारे पाहिजे. Amen. How?
immovable. न हलणारे पाहिजे. Amen. Immovable, my dear people. आपण न हलणारे Amen. पाहिजे. And always abounding in the work of the Lord, my dear आणि people. नेहमी देवाच्या कामामध्ये आपण बांधील असले Amen. And पाहिजे. when you know this, my dear people, be sure that your labor in the Lord will not go in vain. That means the faith, my dear people. आणि हे आपल्याला काय दर्शवतं की आपला विश्वास दाखवतो की आपले जे प्रभू मधले श्रम आहे ते व्यर्थ जातात. Amen. The labor of faith is in the Lord will not go in vain. तर माझ्या प्रियानं प्रभू मध्ये केलेले श्रम व्यर्थ जातात. Amen. When you work for God, ज्यावेळेस तुम्ही देवासाठी कार्य amen, करता it shows the faith, my dear तो people. विश्वास Amen. दाखवतो. If there is no belief in the God, you cannot move by faith, my dear people. जर आपण विश्वास म्हणजे आपण दाखवत नाही तर त्या ठिकाणी आपण विश्वासाने पुढे Amen. जाऊ शकतो. You say yes, God is there. Amen. And you trust. Amen. If you have faith, yes, God is there, and God will work a miracle, my dear people. आणि तुम्ही विश्वास होता की हो प्रभू परमेश्वर आहे आणि तुम्ही म्हणता की तो चमत्कार करत त्याच्यावर भरोसा ठेवता. Amen. In Galatians 5:6 says, गलती 5:6 in the सांगतो. last he says, but not only faith working, through love also he says. आणि गलती 5:6 काय सांगतं की त्या ठिकाणी फक्त विश्वासच कार्य करत नाही पण प्रीतीच्या द्वारेही तो कार्य करतो. Amen. Working, faith working, he says, through love. काय सांगितलंय प्रीतीच्या द्वारे विश्वास कार्य Amen. करतो. As I told my dear, when Abraham, God gave the promise, my dear people, that I will multiply your descendants. And when God blessed him with the son, beautiful son Isaac, my dear people, then God says, "Come on, you offer." What he says, he loved God. Amen. But see, the faith also is there, my dear people. The obedience of faith is there, and he was walking towards what God has commanded him, my dear people. तर माझ्या प्रेरणा आपण जसं अब्रामाच्या जीवनातून शिकलो की ज्या ठिकाणी परमेश्वराने अब्रामास वचन दिलं होतं की तुझं वंश जे आहे ते वाढू इतकं मी वाढवेन आणि मी त्या ठिकाणी गणना करताना एवढे मोठे तुझं वंश मी देईल. पण त्याच ठिकाणी ज्या इसहाकाला प्रभू परमेश्वरापासून देण्यात आलेला परमेश्वर म्हणाला की तो पुत्र तू मला अर्पण म्हणून दे. त्यावेळेस अब्रामाने त्या ठिकाणी प्रीती तर केली होती पुत्रावरती पण विश्वासाद्वारे तो चालला. Amen. He loved God, my dear तो people. परमेश्वरती प्रीती. Amen. He believed the Lord, my dear people. त्याने परमेश्वर But believed he left the land and he came out from that land, my dear people. आणि त्याच्या देशातून तो बाहेरही आला माझ्या Amen. प्रिय. And when God blessed my dear people with a beautiful son in the age of old, my dear people, still God was tested him in that old age to have more faith in me, my dear people. आणि उतार वयात असताना माझ्या प्रियानं अब्रामास पुत्राचा आशीर्वाद मिळाला. त्या उतार वयात परमेश्वराने त्याची परीक्षा पाहिली की तो माझ्या अजून Amen. विश्वास Now वाढवतो. see when he was walking, we can learn. I told you, my dear, there was faith and work. It was going hand to hand, my dear people. जसं माझ्या प्रियाने मी तुम्हाला बोललो होतो की विश्वास व कृती हातात हात घेऊन But चालतात. there is more things also over there when Abraham, I believe, where he was moving in that world, my dear people. आणि माझ्या प्रियाने मी विश्वास ठेवतो की जसं या ठिकाणी अब्राम अजून दोन गोष्टी घेऊन चालला. Amen. We see that there was a love to God. आणि ते आहे देवाची प्रीती. Amen. He has loved God, my dear people. त्याची देवावर प्रीती Amen. होती. Amen. And he has also hope, my dear people, that God will not do anything wrong to me, what God has blessed, my dear people. आणि त्याला देवावर एक आशाही होती की परमेश्वर माझ्यासाठी काही चुकीचं घडू देणार Amen. नाही. That means all was in him and he was walking. That is why we say Abraham is the father of faith, my dear people. आणि जसं आपण म्हणून म्हणतो की अब्राम जो आहे त्या ठिकाणी विश्वासाचा पिता आहे. Amen. Very important. And we see in the Hebrews chapters, the 4 verse 11, my dear people. आणि इब्रिकरास पत्र 4:11 जसं जपतो. Very important. It says, "Let us therefore strive to enter the rest, so that no one may fall in the same or sort of disobedience," he says. आणि इब्रिकरास पत्र 4:11 सांगतं म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा Amen. यासाठी की त्याच्या अवज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होईल. Amen. आमेन. No one may fall in the same sort of disobedience, he says. म्हणजे त्या ठिकाणी आज्ञा मोडण्याच्या पापामध्ये कोणी पडू Amen. नये. We should not break the commandment of God. आपण देवाची आज्ञा मोडू नये. Amen. We should not have faithless, my dear people. आपण त्या ठिकाणी अविश्वासी But होऊ नये. what Hebrews chapter 11 verse 7 and 8 says. आणि इब्रिकरास पत्र 11, 7 आणि 8 काय सांगतं? Amen. In Genesis chapter it says, by faith Noah, being warned by God concerning the event yet unseen in the reverent fear and construct an ark, was saving his household by the his condemned the world and become in the righteousness come by faith. Hallelujah. आणि काय सांगतं इब्रिकरास पत्र 11, 7, 8 तोपर्यंत जे पाहण्यात आले नव्हते त्याविषयी नोहाला सूचना मिळाली आणि आदरयुक्त भयाने त्याने आपल्या कुटुंबाच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले. Amen. Amen. By faith he prepared an ark, my dear people. त्याने विश्वासाने तारू तयार Amen. केले. What God has
commanded what the event will take place, my dear people. की जे परमेश्वराने त्याला आज्ञा दिली होती जे होणार होते त्यासाठी. Amen. In the 8th verse it says, by faith Abraham obeyed when he was called to go out of the place, and he was received as inheritance, and he went out not knowing where he was going. That was I'm saying, my dear people. आणि जसं 8वं वचन सांगत आहे की अब्रामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने मान्य झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. Amen. आमेन. And 11:17 says, आणि 11:17 सांगतं by faith Abraham, when he was tested, offered up Isaac, and he had received the promise as the act of offering of his only son. आणि त्या ठिकाणी वचन सांगतं की अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकाचे अर्पण केले, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत By होता. faith. विश्वासाने. Amen. Very important. We all leaders, we have to move by faith, not by sight, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं आपण सर्व जे लीडर आहोत आपण विश्वासाने जायला पाहिजे. Amen. आपण Today this दिसण्याचं ministry runs by faith, my dear people. तर माझ्या प्रियची सेवा आहे आपली ती विश्वासाने जाते. Amen. So we all to have faith one another and having the trusting on God, and we are moving, my dear people. तर आपण माझ्या प्रियने एकमेकांवरती विश्वास ठेवतो आणि परमेश्वर आपण भरोसा ठेवून आपण पुढे अगर चालतो. हम एक ऊपर विश्वास ही नहीं रखेंगे तो हम आगे बढ़ सकते हैं क्या? जर आपल्या एकमेकांवर विश्वास नसेल तर आपण पुढे जाऊ Amen. In शकतो the का? company also, the owner keep the trust on the employees, my dear people. आणि कामावरती जसं आपण पाहतो कंपनीमध्ये त्या ठिकाणी मालक देखील जे कर्मचारी त्यांच्यावरती विश्वास Amen. ठेवतात He keep faith. Yes, they will do the work. आणि तो विश्वास ठेवतात की हे ते काम करतात. Amen. And the worker also, they have faith on the owner that he will give the month, end of the month, on the salary he give us the payment, my dear people. आणि कर्मचाऱ्यांना पण विश्वास असतो की हो मालक आम्हाला महिना भरल्यानंतर आमचा पगार नक्कीच देईल. Amen. विश्वास नसला तर काय म्हटलं, अगोदर आम्हाला पगार द्या मग आम्ही काम करतो. जर Amen. विश्वास होता असं बोलले असते है ना? That is not faith. मग तो विश्वास Faith नाही. काय म्हणतो? पुढं आहे तुम्ही काम करा. विश्वास असं बोलतो. Amen. Faith what says? Jesus will come and he will take in the rapture. That is faith. आणि विश्वास काय म्हणतो की येशू येणार आहे तो आपल्याला स्वर्गारोहणात घेऊन जाणार ते विश्वास. Amen. What the word of God says? Have the word of God, receive the word of God, you will receive the healing and deliverance, my dear देवाचा people. शब्द काय सांगतो देवाचा शब्द ग्रहण करा तो तुम्हाला आरोग्य आणि आशीर्वाद देईल. Amen. When you receive the word by faith, you will receive the healing and deliverance, my dear people. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने देवाचं वचन ग्रहण करता त्यावेळेस तुम्हाला आरोग्य आणि See, सुटका by the way, प्राप्त होते. when I go to the chapter of 1 Samuel, chapter 7 and 16 and 17, very beautifully when I was praying in the morning, suddenly the Holy Spirit led me to the chapter of 16 and 17, my dear people. तर माझ्या प्रियानं 1 शमूएल 16 आणि 17 अध्याय. See, there's a very beautiful, my dear people. First of all, we need to understand how God works in our lives. तर माझ्या प्रियानं फार सुंदर आहे पण सर्वात प्रथम आपल्याला समजलं पाहिजे की परमेश्वर कसं Amen. कार्य We करतो. all know the story of David and Goliath, my dear people. आपल्या सर्वांना माझ्या प्रियानं दावीद व गोलियाथची गोष्ट Amen. How माहिती many आहे. know? किती जणांना Amen. ठाऊक आहे. Amen. We all know, and all those who are watching, I believe you also know. From the childhood, we all are learning this, the David and the Goliath story, my dear people. तर माझ्या प्रियांचे इथे बसले सर्व त्यांनाही आणि जे पाहत आहेत त्या प्रत्येकाच माहिती आहे, कारण आपण सर्व लहानपणापासूनच दावीद व गोलियाथची Amen. गोष्ट But ऐकतो. very interestingly, when I was meditating, something very beautifully, something was the Spirit was prompting to speak to you all. आणि जसं मी याच्यावरती मनन करतो त्या देवाचा आत्मा मला बोलला काही गोष्टी तुम्हाला सांगण्यासाठी. Amen. Now, my dear people, now there was two big mountains and there was a big valley in between, my dear people. तर माझ्या प्रियानं त्या ठिकाणी 2 असे मोठे डोंगर होते आणि मधून एक दरी होती. Amen. There's a valley. दरी होती. Amen. One side was the Israel and one side was the Philistine, my dear people. तर एका बाजूला माझ्या प्रियाने इस्रायल होतं आणि दुसऱ्या बाजूला Amen. Now you all know the King Saul was anointed by the Samuel prophet. आणि आपल्या प्रत्येकाला माहिती आहे माझ्या प्रियानं की शमूएल संदेशाद्वारे त्या ठिकाणी शाऊल राजाला अभिषेक Amen. करण्यात आला. Now there was a war between the Philistine and the Israel. आता या ठिकाणी फलिस्ती आणि इस्रायल लोकांमध्ये युद्ध होतं. Amen. But between two them, there's a valley, my dear people. आणि त्या म्हणजे युद्धाच्या दरम्यान त्या ठिकाणी दरी होती. Amen. You read it all this in the, my dear people. तुम्ही वाचू शकता. Amen. But when they saw that Goliath, पण ज्यावेळेस त्यांनी त्या गल्ल्यातलं पाहिलं, amen, what they saw, त्यांनी काय पाहिलं? amen. And when the Philistine, the Goliath saw the Israel, what they saw, we have to read. I will tell you what exactly the revelation God want to give us, my dear people. आणि माझ्या प्रियांच्या फलिस्ती मधून गोलियाथाने इकडे पाहिलं तर त्यांनी काय पाहिलं हे फार असं म्हणजे परमेश्वर मला प्रगटीकरण दिलं आपण ते पाहूया. है ना? फिलिस्टाइन ने क्या देखा, गोलियत ने क्या देखा, और इजराइल ने उस गोलियत को देखकर क्या सोचा?
आणि त्या ठिकाणी पलिष्टी लोकांनी गल्ल्याथांनी काय पाहिलं आणि ज्या इस्रायली लोकांनी पाहिलं की त्यांनी काय विचार Amen. Now in the second verse, 17 verse 2, it says, and Saul and the men Israel were gathered together and encamped in the valley of Eli and they draw the battle array against the Philistines. That's what it says. आणि 1 शमूएल 17:2 सांगत आहे की इकडे शौलाने आणि इस्रायल लोकांनीही एकवट होऊन एला नामक खोऱ्यात तळ दिला आणि पलिष्टांशी युद्ध करावयास सैन्य Amen. रचना And केली. Philistines stood on the mountain on one side and Israel stood on the mountain on the other side with a valley between them, it says. आणि पलिष्टी एका बाजूच्या पहाडावर उभे राहिले व दुसऱ्या बाजूच्या पहाडावर इस्रायल लोक उभे राहिले त्या दोन डोंगरांच्या मध्ये खोरे होते. Amen. Now the fourth, very important. आता चौथं It फार महत्त्वाचं says आहे. a champion went out from the camp of Philistine named Goliath. Champion. आणि Hallelujah. त्या ठिकाणी काय सांगितले की तेव्हा गथ येथला गल्ल्यात नामक एक महावीर Mahavir. Amen. See that. Amen. Named Goliath from Gath, which his height was 6 cubits and a span, it says. की जो गल्ल्यात जो आहे त्या ठिकाणी त्याची उंची किती होती 6 हात 1 वीत होती. Amen. He was like 9.75 feet. That's what says. आणि म्हणजे ते सांगत आहे की 9-7 असं त्याचं उंची No, होती. sir, 9.7 9.7 foot. एवढं होता. Amen. एवढं त्याची उंची होती. 9.75 feet it was. Hallelujah. 9.7 Now you can imagine त्याची. how, like he might be tall, like can you imagine how that he might be seeing the Israel people. म्हणजे कल्पना करू शकतो की ते किती उंच होते त्या ठिकाणी आणि इस्रायल लोक त्याच्यावर कशी पाहत होते. Amen. And having such a huge height, all the things he was wearing also, you can just see now what he's wearing. तर माझ्या प्रियानं एवढी मोठी त्याची उंची असताना तर त्यांनी पूर्ण सर्व काय काय घातलं आपण He had पाहतो. a bronze helmet on his head. की त्याच्या डोक्यावर एक पितळी टोप होता. Amen. आमेन. And his arm was with a coat of mail, and the weight of the coat was 5,000 shekel of bronze. See that, hallelujah. आणि त्याने खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच अंगात घातले होते. त्या कवचाचे वजन 5,000 पितळी शेकेल होते. Oh Jesus. Amen. Oh, amen. Now just think what I'm saying. What the revelation is there, my dear people. तर माझ्या प्रियानं विचार करा की प्रगटीकरण काय आहे. Amen. And he had a bronze armor on his leg, and the bronze javelin between his shoulder. Hallelujah. त्याने पायात पितळी मोजे चढविले होते व त्याच्या खांद्याच्या दरम्यान एक पितळी बरची होती. Amen. आमेन. सगळं आहे. Amen. Amen. See, can you hear how hefty, my God, amen. Hallelujah. Amen. Amen. He said, now the staff of the spear was like a weaver's beam, and his iron shepherd weighed 6,000 shekel, and shield bearer went before him. Hallelujah. त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता. त्याच्या भाल्याचे पाते 600 लोखंडी शेकेल होते. त्याची ढाल वाहणारा त्याच्या पुढे चालला होता. That means its calculation comes to 15 lbs. म्हणजे ते 15 LBS असेल. Amen. How much heavy it will be. म्हणजे विचार करू शकता किती ते वजन असेल. Amen. आमेन. Now such a thing, a huge wearing, standing on that mountain, how you might be looking. तुम्ही आता कल्पना करू शकता की तो एवढा उंच आहे, एवढं सर्व त्यांनी परिधान केलेलं आहे आणि तो कसं दिसत डोंगरावर उभा राहिला. All the Philistines were have faith on Goliath. ही सर्व पलिष्टी जे होते त्या ठिकाणी गल्ल्यावर त्यांचा विश्वास है होता. ना? कारण का पहिला तर खूप मोठा हाईट होता, सर्वात- and he has all armors and he can defeat any army. Hallelujah. आणि त्याची एक तर उंची भरपूर होती. त्याने सर्व काही त्या ठिकाणी परिधान केलेलं होतं आणि तो त्या ठिकाणी इस्रायल लोकांना हरवू शकत होता. Amen. And that's what the verse says. He stood and cried out armies of Israel and said to them, why have you come out to line up for the battle? I am not a Philistine and your servant of Saul, he says. आणि पुढे म्हणत आहे की तो उभा राहून इस्रायल सैन्यास मोठ्याने हाक मारून म्हणाला, तुम्ही येथे येऊन युद्धासाठी सैन्य रचना का केली आहे? मी पलिष्टी नव्हे काय आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? What he says? काय म्हणाला? I am a Philistine, you are the Saul of servant. मी Chosen Philistine. man yourself, let him come down to me, he says. काय म्हणाला की मी पलिष्टी नव्हे काय आणि तुम्ही शौलाचे नोकर ना? तुम्ही आपल्यातला एक पुरुष निवडा आणि त्याने माझ्याकडे यावे. Very important, very interesting. खूप महत्वाचे, खूप सुंदर आहे. Huh? God of Israel never sleeps, never slumber. म्हणून माझ्या प्रियाने इस्रायलचा परमेश्वर कधी झोपत नाही, कधी डुलकी घेत Amen. नाही. God who created the whole universe is challenging the God of Israel's people. Hallelujah. आणि माझ्या प्रियानो ज्या परमेश्वर संपूर्ण विश्व निर्माण केलं त्या विश्व निर्माण करणाऱ्या परमेश्वराला इस्रायल लोकांना त्या ठिकाणी तो He is giving a challenge. चॅलेंज देत होता. Amen.
And all the Israel people believe on the Lord. Hallelujah. आणि इस्रायलचे सर्व लोक परमेश्वरती भरोसा ठेवत होते. Amen. Saul was anointed by by the Samuel prophet. आणि माझ्या प्रियानो शमूएल संदेष्टाद्वारे शौलाचा अभिषेक Amen. करण्यात He आला. was the king of Israel. Hallelujah. आणि तो त्या ठिकाणी इस्रायलचा राजा होता. Amen. But see that what he was saying there. आणि पहा त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे. Amen. Choose a man yourself. काय सांगितले, तुमच्यातला एक पुरुष निवडा Let him come down to me. आणि त्याने मजकडे यावे. So much he had confidence in him that any of Israel people will come to me. I will उसको मक्की की जैसा मैं मसाज दूंगा. आणि माझ्या प्रियाने त्याचा एवढा स्वतःवर तेवढा भरोसा होता की त्या ठिकाणी कोणीही इस्रायल मधला पुरुष आला तर मी त्याला मच्छर प्रमाणे असं मारून टाकेल. बोलतो किसी को भी भेजो मेरे पास. कोणालाही पाठवा. Send माझ्या- anybody, he says. कोणालाही पाठवा. Leader. लीडर. Hallelujah. किसी को भी हम लड़ाई के लिए नहीं भेज सकते. पहली बात. पहिली गोष्ट, आपण लढायला कोणालाही पाठवू शकत नाही. Amen. आमेन. नहीं तो दुनिया में शैतान बैठा है वो मसल देगा. नाही तर मग जगामध्ये सैतान बसल्यानंतर अगर आपल्याला, विश्वास नहीं रहेगा लीडर में, वो ये विश्वास को हिला देगा तुम्हारे. आणि जर Hallelujah. आपल्यामध्ये विश्वास नसेल तर आपल्या विश्वासाला तो पूर्ण हलवून टाकेल. Amen. आमेन. He called, chose best among the whole Israeli saints. आणि त्यांनी हा बोलला की त्या ठिकाणी तुमच्यात सर्वात जास्त उत्तम असेल त्या पुरुषास तुम्ही पाठवा. Amen. If he is able to fight with me, की जो माझ्याशी लढायला त्या ठिकाणी what सज्ज a असेल. challenge is giving, my dear people. पहा त्यांनी कसं आव्हान दिलं. Amen. What a आमेन. challenge. Hallelujah. किती Amen. मोठं He आव्हान says, he is able to fight with me and kill me, then he will be your servant, he says. काय म्हणाला तो की याने मजशी लढून मला ठार मारिले तर आम्ही तुमचे दास होऊ. मी तुमचे दास. Amen. आमेन. If you kill me, I will be all your servant, he जर says. त्यांनी मला जर मारलं तर आम्ही सर्वजण तुमचे दास होऊ. Amen. If I prevail against him and kill him, then you shall all be servant and serve us, he says. आणि पुढे म्हणत आहे की पण माझी त्याच्यावर सरशी होऊन मी त्यास मारिले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची सेवा करावी. Oh, Jesus. अगर आपको किसी ने अगर ऐसा चैलेंज किया तो क्या करेंगे आप? जर असं आपल्याला कोणी आव्हान दिलं तर आपण काय है करणार? ना? बोलेंगे जय मैं उधर ही ठीक हूँ. काय म्हणतो? Amen. आम्ही Nobody will move forward. कोणी पुढे जाणार नाही. Amen. See, when you are working for God, पहा, ज्यावेळेस आपण देवासाठी काम करतो there's a challenges. त्यावेळेस भरपूर आव्हानं Amen. असतात. Many challenges are there. अनेक आव्हान येतात. Amen. ऐसे यहाँ पर आके मैं खड़ा और उपदेश नहीं देता हूँ. मी असंच उभं राहून या ठिकाणी उपदेश देत There's a नाही. challenges which I faced in my life. माझ्या जीवनात अनेक मी आव्हानांना तोंड देऊन आलेलो आहे. Amen. आमेन. And God dealt me many areas in my life. आणि परमेश्वराने माझ्या जीवनात अनेक भागांमध्ये मला उभं केलेलं आहे. Amen. आमेन. Challenges make you leaders. चॅलेंज जे आव्हान आहे ते आपल्याला लीडर बनवतं. हाँ, चैलेंज नहीं रहेगा ना, आप लीडर कभी नहीं बनेंगे. जर आव्हान नसेल ना तर आपण लीडर कधीच बनणार नाही. और चैलेंज लेकर चलना विश्वास के साथ सबसे बड़ा इम्पोर्टेंट है. आणि आव्हान घेऊन विश्वासात चालणं सर्वात है ना? महत्वाचं. अगर आपके पास चैलेंज ही नहीं है, आप क्या करेंगे? जर आपल्याला कोणतं आव्हान असेल तर आपण काय करणार? आपको विश्वास भी जरूरत नहीं है. आपल्याला विश्वासाची पण गरज नाही. Amen? आमेन. If there is something is in front of you, what you require? मग जर तुमच्या समोर जर काहीतरी आहे तर मग तुम्हाला काय गरज आहे? क्या है? क्या चाहिए? है ना? विश्वास चाहिए. उस चैलेंज को लेकर उस कॉन्कर करने के लिए आपको विश्वास चाहिए. ते आव्हान घेऊन आपल्याला विश्वास हवाय की जेणेकरून आपण ते विश्वासाने आपण त्याच्यावरती मात करून विजयी होऊ. Amen? आमेन. Like there's a big challenge that which I have taken that to construct a church. आणि ते खूप मोठं आव्हान मी घेतलेलं आहे की त्या ठिकाणी मला चर्च बांधायचं आहे. Having the faith of the Lord. परमेश्वरती विश्वास ठेव. Amen? आमेन. But the faith has moved me further and further, not trusting on anything. Not, amen? That's what the men have hope in chariots, in other things. But where is your hope? तर मला त्यावेळेला वाईट वाटलं पण तरी मी विश्वासामध्ये पुढे गेलो. पण त्या ठिकाणी जसं पाहतो की आपण जे पुरुष आहे ते सर्व रथांवरती वगैरे विश्वास ठेवत होते पण आपला Men विश्वास have कुठे? hope in chariots and horses. म्हणून जे सर्व रथ आहेत, घोडे आहेत, स्वार त्याच्यावरती त्यांचा भरोसा होता. लेकिन मेरा विश्वास on the Lord. Hallelujah. पर माझा My hope is in the Lord, my dear पण people. माझा विश्वास माझ्या प्रियानं Amen. प्रभूवर आहे. God not kept the same. परमेश्वर तसंच मला ठेवलं नाही. Amen. The church is increased. चर्च वाढत आहे God has given good, wonderful, blessed people. आणि परमेश्वराने आशीर्वादित चांगले लोक दिलेले है आहेत. ना? और जिसने परमेश्वर त्यांना बाजूला. nobody will understand a servant's heart. I will tell you, my dear people. माझ्या प्रियाने तुम्हाला सांगतो कोणीही सेवकाचं हृदय जाणू शकत नाही. Amen. I mean, what is in my heart, you will not understand. माझ्या हृदयात काय तुम्हाला समजणार Not नाही. every servant of what he thinks, nobody understands. प्रत्येक सेवक जे आहे त्यांच्या हृदयात काय पाळतो ते कोणी He समजत knows नाही. one thing because he fears God.
त्यांना एक गोष्ट माहिती आहे की ते देवाचं भय बाळगतात. Amen. And when they stand and preach, they preach by the fear of God. आणि ज्यावेळेस ते उभे राहून सुवार्ता गाजवतात ते देवाचं भय बाळगून सुवार्ता That is गाजवतात. very important, my dear people. तर म्हणून फार महत्वाचं If आहे. any word come from any servant of God or any man of God, believe, yes, according to the word of God. If that word comes to you, see that you need to follow, my dear people. तर माझ्या प्रिय देवाच्या सेवकाच्या मुखातून जर कोणताही शब्द येतोय प्रभूमधून तर त्या ठिकाणी तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, कारण तो असाच येत नाही, देवाद्वारे तो येतो. God does the miracle. परमेश्वर चमत्कार करतो. Amen. The same way here, the challenges are there. तशाच पद्धतीने या ठिकाणी आव्हान आहे. Everyone has a challenge in their lives. प्रत्येकाच्या जीवनात आव्हान Amen. असतात. But you want to become a good leader, then go for the challenge. पण जर तुम्हाला चांगला लीडर बनायचं तर मग ते आव्हान घ्या. है ना? अगर आपको लीडर नहीं बनना है, आपको आगे बढ़ना नहीं है, चैलेंज मत ले लो. जर तुम्हाला लीडर बनायचं नाही, पुढे जायचं नाहीये तर तुम्ही आव्हान घेऊ नका. Amen. आमेन. So you all are ready to take the challenge. मग तुम्ही सर्व तयार आहात ना आव्हानं घेण्यासाठी. है ना? आमेन. हर इसमें चैलेंज में जाना चाहिए. प्रत्येक ह्याच्यामध्ये आव्हानं घेऊन जायला Amen. पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Amen. That's what he says, when Saul and all Israel heard this, the word of Philistine, they were dismayed and greatly afraid. Hallelujah. आणि मग जेव्हा शौल व सर्व इस्रायलियांनी हे फलिष्टांचे शब्द ऐकले तेव्हा त्यांचे धैर्य खचले आणि ते भयभीत झाले. कभी कभी हम दूसरे का सुन के हमारा पानी पानी हो जाता है. आणि कधी कधी आपण दुसऱ्यांचं ऐकून आपण स्वतः पाणी है पाणी ना? कभी कभी हमारे मुझे सब वो शब्द मिले, लेकिन मैंने क्या किया, उनके ऊपर भरोसा नहीं रखा. आणि मला अशा I don't have faith. I rebuke them in my spirit that every wrong negativeness I always rebuke, my dear people. तर माझ्या प्रियानं असे अनेक शब्द मला ऐकायला भेटले पण मी ते दूरच ठेवले आणि अशा प्रत्येक शब्दांना मी माझ्या जीवनामध्ये त्याला But here see the king himself, who God ordained him as a pastor or the king of Israel, he was dismayed, my dear people. तर माझ्या प्रियाने या ठिकाणी स्वतः जो शौल राजा आहे त्या ठिकाणी जे परमेश्वराने त्याला अभिषिक्त केलं होतं, राजा बनवलं होतं, तो स्वतः त्या ठिकाणी भयभीत He झाला. was afraid. तो भयभीत झाला. Why he should be afraid? तो का घाबरला पाहिजे? दो चीजें हैं उसमें. त्या दोन गोष्टी आहेत. एक तो वो सामने का व्यक्ति देख के तुम्हारा विश्वास चला गया. एक तर तुमच्या त्या समोरच्या व्यक्तीला पाहून तुमचा विश्वास वो गलत को गेला. देख के उस 10 फुट वो इतना, और उसका जो उसने पहना हुआ देखकर उसका आधा क्या पूरा विश्वास ही नीचे गया रहेगा उसका. त्याचं एक तर गलत्याची उंची जी त्यांनी पाहिली ती उंची पाहिली त्यांनी जे परिधान केले ते सर्व गोष्टी पाहून त्यांचा पूर्ण विश्वास गेला. नीचे गया रहेगा पूरा. पूर्ण विश्वास खाली गेला Amen? असेल. वो नीचे गया तो गया, परमेश्वर के ऊपर भी विश्वास नीचे गया. आणि ते तिकडून पाहून विश्वास गेला तर गेला पण त्यांचा जो परमेश्वराचा विश्वास आहे तो तोही किसके गेला. ऊपर विश्वास करा उसने? मग त्याने कोणावर वो विश्वास गलत के ठेवला? ऊपर विश्वास करा. त्याने गल्ल्यावर विश्वास ठेवला. ओ जीसस. Amen? आमेन. कुछ नया मिल रहा है? काही नवीन भेटतंय का? Amen? Something new we are getting, my dear people. काही तर नवीन भेटतंय का? है ना? हम वो पहाड़ को देख के उसके ऊपर विश्वास करने लगते हैं कभी कभी, लेकिन हम भूल जाते हैं वो पहाड़ बनाए किसने. मग आपण कधी कधी त्या डोंगराकडे पाहून विश्वास ठेवतो पण आपण विसरतो त्या डोंगर कोणी बनवलाय. है ना? आमेन. Oh, hallelujah. आमेन. You know how the mountains कैसा बना है, आपको पता है क्या? तुम्हाला माहितीये का डोंगर कशी बनलेली आहे? Amen? आमेन. Go to the chapter of Noah there. मग नोहाच्या तुम्ही 40 पुस्तकात days 40 nights जो बारिश हुआ ना, उसमें बड़ा बड़ा पहाड़ ये जो हो गए ना सब उसके द्वारा हुआ. तो आंधी तूफान में आज हम देखते हैं ना, ये सब बड़ा बड़ा जो पहाड़ एक साइड चला गया, बीच में वैली आ गया. That time it was happened, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं आपण नोहाच्या काळात पाहतो की 40 दिवस व 40 रात्र त्या ठिकाणी पाणी म्हणजे पाऊस पडला, पूर आला, भरपूर वारा वादळ जे आलं त्याद्वारे ते सर्व डोंगर तयार झालेले पूरा आहेत. डोंगर पूरा पृथ्वी पानी में था. कारण पूर्ण पृथ्वी पाण्यात होती. उनका किधर शिफ्ट हो गया मालूम नहीं. जब नीचे उतरा उधर वो डोंगर बन गया. कारण काय कुठे कोणत्या बाजूला गेलं माहिती नाही. ज्यावेळेस सर्व पाणी निघून गेलं त्यावेळेस ते सर्व डोंगर है दिसले. ना? वो डोंगर पे फिलिस्टाइन और इजराइल खड़े. आणि त्या डोंगरावरती एका डोंगरावरती इस्रायली होते, एका डोंगरावरती फलिस्ती Amen? And there's a valley, my dear people. आणि मधून खोरं होतं माझ्या Amen? प्रिया. और उसके ऊपर खड़ा रहकर वो सॉल डर गया. Amen? He was become dismayed and afraid, my dear people. आणि त्या डोंगरावर उभे राहून माझ्या प्रियानं शौल जे तो धैर्य खचून त्या ठिकाणी भयभीत झाला. My dear leaders, तर माझ्या प्रिय लीडर्स every step there is we need to conquer in our life. प्रत्येक आपण जे पाऊल उचलतो त्याच्यात आपल्याला विजय मिळवायचा. Amen? Many times it not becomes easy with just 1 day, 2 day, but when we have God who has a power to
given us that faith to move. If you move by faith, surely any mountain you can just easily conquer, my dear people, in your life. तर माझ्या प्रियानं जसं आपण पाहतो की एक दिवस 2 दिवस तरी आपल्याला ते सोपं नसतं, पण तरी जर आपण विश्वास जर परमेश्वर ठेवून जर आपण चाललो तर त्या ठिकाणी आपण प्रत्येक And गोष्टीवरती the विजय leader मिळवू शकतो. always want to become a leader, want to grow. This is the greatest example. I'm not finished with the more deeper thing. Every step is a step of faith we need to take in the Lord. जे सर्व लीडर्स आहेत किंवा ज्यांना अजून लीडर बनायचे किंवा प्रभूमध्ये वाढायचं आहे त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आपल्याला विश्वासाद्वारे पुढे जायचं आहे. Amen. Just like when you put the prayer said, when you plant something plant, my dear people. जसं तुम्ही काही एखादं रोपता Amen. When the seed when you sow and it becomes like a plant, my dear people. आणि ज्यावेळेस तुम्ही ते बी पेरता आणि त्याचं एक रोपटं तयार होतं, Amen. It faces all things. ते सर्व गोष्टींना तो त्या ठिकाणी तोंड देतो. सकाळी थंडी, दुपारी गरमी, है ना, कोण कोण पायात पण तुडून जातो, है ना. That plant all faces, my dear people. आणि ते रोपटं जे आहे ते सर्व गोष्टींना सहन करतं. कधी ऊन लागतं, कधी सावली असते, कधी थंडी वाजते, आणि कोणी तुडून पण जातं. पण ते जागा सोडतं का? पण ते त्याची जागा सोडतं का? नाही सोडत. लीडर जागा सोडायचं नाही. म्हणून लीडरने आपली जागा सोडायची नाही. Amen. God has placed you, be there firmly. जर देवाने तुम्हाला ती जागा दिलेली आहे तर त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहा. Amen. And and in all season when that plant grows up, आणि त्या प्रत्येक ऋतूमध्ये जास्त जे रोपटं वाढतं, what happens? मग काय घडतं? One day it gives fruits. एका दिवशी ते फळ It's देतं. starting bearing fruits. मग ते फळ देणारं बनतं. तभी उसको कितना भी कुछ भी होने दो, कुछ नहीं होगा, क्योंकि उसने सब चैलेंजेस को लेकर वो अभी लाइक बन गया कि मैं अभी फ्रूट दे सकता हूँ. हालेलुया. आणि मग माझ्या प्रियानं जास्त मोठं झाड बनतं, फळ देणारं बनतं, त्यावेळेस त्याला कितीही मग काही वारा वादळ आलं तरी त्याला काही होत नाही, कारण त्याने सर्व आव्हानं घेऊनच तो वर आला. सेम वे तशाच पद्धतीने अगर आप ऐसा कहते हो कि मैं अभी पौधा हूँ, अरे बाप रे, इतना धीरे धीरे जब बढ़ते हैं, एक दिन ऐसा समय आएगा आपका जीवन से फल निकलेगा. तभी कितना भी कुछ चैलेंजेस आने दो, वो बोलेंगे इजराइल का राजा मेरे साथ है. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं जसं तुम्ही आता म्हणतो की नाही मी एक छोटंसं रोपटंच आहे, पण आता तुम्ही किती छोटे जरी असाल तर जसं तुम्ही वाढत जाल त्याच्यावर आव्हानं घेत त्यावेळेस तुम्ही म्हणताल आणि एकदम खंबीर बनता, त्यावेळेस तुम्ही म्हणताल माझा इस्रायलचा राजा माझ्यासोबत आहे. Amen. So don't be afraid of the situations. म्हणून परिस्थितीला घाबरू नका. Amen. आमीन. Move forward. पुढे जा. Amen. Don't see the what circumstances in the front, my dear people. तर पुढे काय परिस्थिती आहे ते पाहू नका. Don't admire what he's wearing. काय त्यांनी घातले ते पाहू Don't नका. admire his speech, my dear people. त्याच्या बोलण्याकडे तुम्ही ते लक्ष देऊ Yes. नका. सॉल ने उसका बोलने के ऊपर ध्यान गया उसका. आणि शौलाचं लक्ष तिकडेच गेलं, त्याच्या बोलण्याकडे उसका गेलं. जो पहनावा पे वो खड़ा, उसका जो शरीर है और उसका स्पीच के ऊपर वो चला गया. आणि शौलाची नजर जी आहे माझ्या प्रियाने त्याच्या उंचीकडे त्यांनी परिधान केलं, त्याच्याकडे त्याच्या शब्दांकडे गेले. Amen. आमीन. आज हमारे सामने भी किसी के भी शब्द के ऊपर नहीं जाना. तर आज देखील आपल्या समोर कोणाची शब्द त्याच्याकडे आपल्याला पाहायचं नाहीये. शब्द कभी कभी हमको क्या कर देगा, नीचे की जाए, विश्वास को नीचे लेकर आएगा. आणि म्हणून ते जे शब्द असतात आपल्याला काय करतात, कधी आपला विश्वास तो खाली कई खेचतो. बार ऐसा बोलते हैं ना, मास्टर क्या करूं, मैं बहुत बढ़ने की कोशिश करता हूं मैं, लेकिन सामने इतना क्या बोलते हो, कुछ बोलता है ना मास्टर, ऐसा लगता है प्रभु का काम ही नहीं करने का. आणि मग असं कधी आपण म्हणतो ना की पास्टर मला खूप देवाची सेवा करायची, पण समोर असे टोचून बोलतात ना की मला मग हमेशा वो नीचे खींचते रहते हैं. नेहमी ते मत खाली दो, खेचतात. आज का वचन है, डोंट लो, वो ध्यान ही नहीं दो, मत दो उसके ऊपर. तर त्यांच्या म्हणजे त्या गोष्टींकडे ध्यानच देऊ है ना, नका. अगर आप ध्यान देंगे तो क्या हो जाएगा, जर तुम्ही ध्यान दिलं तर काय होणार, हमारा विश्वास नीचे जाएगा. तुमचा विश्वास खाली You will होईल. be dismayed. मग तुम्ही त्या ठिकाणी निराश You होता, will be afraid then. तुम्ही मग घाबरताल. फिर उस व्यक्ति के सामने भी आने को डरेंगे. मग तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर यायला पण घाबरताल. Amen? क्योंकि आपका विश्वास कम हो गया परमेश्वर से, वो व्यक्ति को वो शब्द के ऊपर ज्यादा विश्वास हो गया. कारण मग तुमचा परमेश्वराचा विश्वास कमी होऊन त्या व्यक्तीवरती त्याच्या शब्दावरतीचा विश्वास जास्त फिर बसतो. बाद में ये तक बोलने चाहिए, हाँ वो उसका जबान में सामर्थ्य है, मतलब मग आपण असं म्हणतो त्याच्या जिभेमध्ये सामर्थ्य है आहे. ना, हमारे जीव में सामर्थ्य नहीं है. मग आपल्या जिभेत सामर्थ्य नाही. है ना, what foolish we are. मग आपण किती मोठे मूर्ख आहोत. Amen? So it's for everyone, my dear people. हे सर्वांसाठी आहे माझ्या Amen? प्रियानो. Every word which comes negatively, ध्यान नहीं देने का. जे सर्व नकारार्थी शब्द आहेत ते त्याच्याकडे लक्ष द्यायचं तो नाही. किसके ऊपर ध्यान देने का? मग कशाकडे लक्ष द्यायचं. परमेश्वर का वचन जब आता है, पॉजिटिव प्रॉफिटिक वर्ड आता है, उसके ऊपर ध्यान देने. ज्यावेळेस परमेश्वराचं भविष्यवाणीद्वारे शब्द येतो एकदम होकारात्मक त्या शब्दाकडे लक्ष द्यायचं. है ना, जीवन के राह में अनेक गलत मिलेगी. तर आपल्या जीवनाच्या रस्त्यावरती अनेक गल्ल्यात है भेटतील ना? आपल्याला. आपके जीवन के राह में अनेक सब बहुत से सारे गलत मिलेंगे आपको. आपल्या जीवनाच्या मार्गावरती अनेक गल्ल्यात आपल्याला भेटतील. लेकिन हमसे सबसे वो गलत को जीतने के लिए सबसे बड़ा इजराइल का राजा हमारे साथ है.
आणि आपल्याला त्या गल्ल्याला जिंकण्यासाठी सर्वात मोठा इस्रायलचा राजा आपल्या बरोबर आहे. गलियात के पास मत देखना, हमारे इजराइल के राजा के पास देखना. गल्ल्याकडे पाहू नका, आपल्या इस्रायलचा जो राजा आहे त्याच्याकडे पाहू. Hallelujah. I'll हालेलुया. continue next week. पुढच्या आठवड्यात मी चालू Amen. करतो. It's a very interesting. Don't miss, my dear people. तो कोणी चुकू नका, फार सुंदर आहे, I want to, आवडीचं आहे. actually, I will take more 1.5 hours more to explain you all. तर हे समजावून सांगण्यासाठी अजून 1 ते 1.5 तास लागेल माझ्या Amen. प्रियांनो. Because it's a very wonderful revelation which God has led me, my dear people. जसं परमेश्वराने मला सुंदरसं प्रगटीकरणाने चालवलेलं आहे. बहुत लोग ने इसके ऊपर मैसेज दिया है, but today something new we got, my dear people. तर अनेकांनी या वचनांवरती संदेश दिलेले, पण आज काहीतरी नवीन आपल्याला भेटलं. Can I get a yes, yes, amen? Yes, I got something new today to learn. Hallelujah. आणि आज मला आमेन मिळेल कसं म्हणतील का, हो मला काही आज नवीन शिकायला भेटलेलं आहे. 100% से सिर्फ 10% अभी जस्ट रेवलेशन में गया. आता माझ्या प्रियानो 3-4 वर्ष में 100%पैकी फक्त आपण 2 ते 3% आपण आता और त्या पूरा प्रगटीकरणात गेलो. डेविड का कहानी आपको सुनना है. आज आपल्या पूर्ण दाविदाची गोष्ट है ना? ऐकायची. सिर्फ सॉल का ही हमने सुना है अभी तक. आता फक्त शौलाच आपण ऐकतो. फिलिस्टीन का ही हम लोग सब सुन के हम लोग का कितना वो so many things God is teaching us, my dear people. आणि फक्त पलिष्ठांचे शब्द ऐकून आपल्या अनेक गोष्टी परमेश्वर है ना? शिकवतात. लेकिन दावीद कैसा जब करता है, म्हणजे दावीद असं करतो, लेकिन वो 17वें चैप्टर से पहला हमको 16वें चैप्टर में तुमको लेकर जाएगा. इसलिए वो गोलियत को क्यों जीत कैन विन, आई विल टेल यू, माय पीपल. तर माझ्या प्रिय 17व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने दावीद जिंकला त्यासाठी आपल्याला पहिलं 16व्या अध्यायामध्ये तुम्हाला मी घेऊन जाईल. आई विल मिक्स एंड टेल यू हाउ इट वर्क. दैट वाज द स्पिरिट ऑफ गॉड लेड मी व्हेन आई वाज प्रेइंग इन द मॉर्निंग. ज्यावेळेस मी सकाळी प्रार्थना करतो त्यावेळेस देवाच्या आत्म्याने मला चालवलं. Amen. आमेन. It's wonderful when the Holy Spirit gives us no need of any things in the only the Holy Spirit can speak to you all, my dear people. तर माझ्या प्रियांच्या ज्यावेळेस पवित्र आत्मा स्वतः चालवतो त्यावेळेस दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज You पडत know, message इसमें नहीं है मेरे पास. त्याचा संदेश लिहिलेला नहीं नाहीये. है. But it's the Holy Spirit who speaks always. हे पवित्र आत्माचं नेहमी बोलतो. Amen. Praise the Lord. Shall we all just close our eyes and just look to God, my dear people. माझ्या प्रिय आपण सर्व डोळे बंद करून Many देवाकडे challenges will be, don't worry. अनेक आव्हान असतील तर Many काळजी करू Goliath will stand like hefty, wearing good. Don't look to him. तर माझ्या प्रियांना तुमच्या समोर गल्ल्यात असेल असं पूर्ण उंची वगैरे आणि चांगलं परिधान केलेल्या गोष्टी असतील तरी पाहू नका. Like Goliath speaks about all the problems of your life. जर गल्ल्यात तुमच्या सर्व त्रासांबद्दल तुमच्याशी बोलत असेल Amen. But look to God. पण देवाकडे पहा. गोलियत प्रभु के सामने बहुत छोटा है. गल्ल्यात परमेश्वर समोर फार लहान आहे. स्वर्ग उसका सिंहासन, पृथ्वी उसका पदासन है. तो गोलियत किधर आ गया? हालेलुया. माझ्या प्रियानं स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याची पदासन आहे. तर गल्ल्यात कुठे आहे? गोलियत तो प्रभु का पैर के नीचे आ गया. हालेलुया. मग गल्ल्यात त्या परमेश्वराच्या पायाखाली आले. Amen. आमेन. हम उस गोलियत को देखकर डर जाते हैं. आणि आपण त्या गल्ल्यात त्याला पाहून घाबरतो. Oh, hallelujah. You all just worship God. आपण सर्व आराधना हम करतो. वो वही गीत लेंगे. योग्य केवल. आपण ते गीत योग्य नाही. Thank you, Jesus. योग्य केवल योग्य केवल तू योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. फिर एक बार आप सब गाएंगे. योग्य केवल तू. योग्य केवल तू Hallelujah. योग्य केवल तू. हालेलुया. योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु. आदर और महिमा हो तेरी. आदर और महिमा दो. आदर और महिमा हो तेरी. Worship Him in the Spirit. आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु. फिर एक बार हम गाएंगे आदर और महिमा. हालेलुया. आदर और महिमा उठाएंगे. Just lift your hands, my dear people. All those who are watching and those who are here, and just want to lift your hands and say permission for आदर और महिमा देंगे. हालेलुया. माझ्या प्रियांना आपण आदर और महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु. फिर एक बार गाएंगे योग्य केवल तू. योग्य केवल तू. हालेलुया. योग्य केवल तू. हालेलुया.
जीवन का पानी है वो। जीवन का पानी है तू, जीवन का पानी है तू, जीवन का पानी है तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। वो जीवन का अग्नि है वो। जीवनची हालेलुया। अग्नी आहे. जीवन की अग्नि है तू, यीशु हमारा अग्नि है। हालेलुया। जीवन की अग्नि है तू, जीवन की अग्नि है तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। योग्य केवल तू। हालेलुया। योग्य केवल तू, हालेलुया। योग्य केवल तू, हालेलुया। योग्य केवल तू ही प्रभु, मेरे प्रभु यीशु। माझ्या प्रियानो, He is the way. तो मार्ग आहे, He is the truth. तो सत्य आहे, He is the life. तो जीवन आहे, कोई हमारा मार्ग है, तोच आपला मार्ग आहे, कोई हमारा सत्य है, तोच आपलं सत्य आहे, कोई हमारा जीवन है. तोच आपलं जीवन आहे. Whom you are trusting? तुम्ही कोणावर भरोसा ठेवता? Are you trusting on your circumstances and the words of the people? मग तुम्ही तुमच्या परिस्थितीवर, तुमच्या बोलणारे जे लोक आहेत त्यांच्यावर, त्यांच्या शब्दांवरती भरोसा ठेवता? Are you attentive to more your ears to those people who speak to you? आणि तुमचे जे कान आहेत त्या ठिकाणी लागलेले आहेत का, जे लोक फक्त तुमच्याशी जे बोलत असतात, Who speak, who make you discouraged and dismayed and afraid of your life, of your journey, of your leadership? जे तुमची लिडरशिपचा जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये, तुमच्या जीवनामध्ये जे तुम्हाला खचवतात, जे तुम्हाला भयभीत करतात, तुम्हाला निराश करतात, त्या शब्दांकडे तुमचं Are लक्ष. you hearing those words? तुम्ही ते शब्द ऐकत आहात का? Are you looking to them? तुम्ही त्यांच्याकडे पाहत आहात का? No, my dear people. नाही माझ्या प्रिया. If you are looking that you have forgotten your God, जर तुम्ही त्यांच्याकडे पाहत आहात तर तुम्ही तुमच्या देवाला विसरता. you have not known your King, मग तुम्ही तुमच्या राजाला ओळखतच you नाही. have not known your मग Savior. तुम्ही तुमच्या तारणाऱ्याला ओळखत नाही. If you have known your जर Savior, तुम्ही तुमच्या तारणाऱ्याला you cannot ओळखता, attend the ear to मग them. तुमचे कान तुम्ही त्यांच्याकडे You will not be लावणार. dismayed. मग तुम्ही धैर्य You will not be खचवणार. afraid. भयभीत होणार But नाही. you will be trusting on the Lord of God of Israel. मग जो इस्रायलाचा प्रभू परमेश्वर आहे तुम्ही त्याच्यावर भरोसा ठेवणार. Come on, say, Lord, I trust right now. आता बोला माझ्या प्रियानो, प्रभू मी तुझ्यावरती भरोसा ठेवतो. I have trusted things in my life, but today I have known I have tried to trust on you more than the words of those people. प्रभूजी मी गोष्टींवरती, जे जगातले लोक त्यांच्या शब्दांवरती मी जास्तीचा भरोसा ठेवला, पण मी त्याच्याहून जास्त आता मी तुझ्यावर I भरोसा lift my hands, O Lord. प्रभू मी माझे हात उंच करतो. I lift my hands towards you and say, Lord, here I am. प्रभूजी मी माझे हात उंच करतो आणि या ठिकाणी म्हणतो, प्रभूजी मी या ठिकाणी उभा आहे. Speak to the Lord, my dear. माझ्या प्रियानो प्रभूशी Say, Lord, here I am. प्रभू मी इथे आहे. सांगा प्रभू, I am trusting on you. प्रभू मी तुझ्यावर भरोसा ठेवतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो. You are everything to my life. तू माझ्या जीवनासाठी सर्वस्व आहे. I'll never be dismayed in my life. प्रभू माझ्या जीवनात मी कधीही धैर्य खचणार नाही, I'll never be मी afraid. कधीही भयभीत होणार नाही. But I will come up in my life. पण मी माझ्या जीवनात वर येईल प्रभूजी. I will come up in my life. माझ्या जीवनात मी वर येईल. My dear people, माझ्या प्रियांनो, if you say yes, जर तुम्ही होय म्हणताय, if you say yes, जर तुम्ही हो म्हणताय, He will anoint you. तो तुम्हाला अभिषिक्त करेल. And when you say yes and even He anoints you, आणि जर तुम्ही हो म्हणता तर तुम्हाला अभिषेक करेल. you will never be the same. You will be saved. You have to come up and change life that God wants from your life. मग तुम्ही जसे आहात तसं नसून माझ्या प्रियानं जसं परमेश्वराला हवं तुमच्यामध्ये बदल करून तुम्ही येता. It's a time now you need to come forward and say, Lord, here I am. आताची ही वेळ आहे माझ्या प्रियानं तुम्हाला पुढे येऊन सांगायचं की होय प्रभूजी मी इथे आहे. I want just be careful about those people who are being filled with the Holy Spirit. जे पवित्र आत्म्याने भरले त्यांच्याकडे जरा लक्ष देते, त्यांची काळजी घ्या. Just volunteers, be there careful.
ठिकाणी अभिषेक वाहत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. He's filling you right now. तुम्हाला आता भरत आहे. He's just filling you right now. तुम्हाला आता भरत आहे. Every devil who holding the people right now. जो सैतान लोकांना धरून ठेवत आहे. The mind and the body and the soul. त्यांचा जीव, शरीर, आत्मा Who have given their faith on the circumstances. Put their faith on the faith of the circumstances. की ज्यांनी त्यांच्या परिस्थितीवरती भरोसा, विश्वास ठेवलेला आहे. Not on the living God. जिवंत परमेश्वरचं Right now I नाही. command the power of the devil, leave in Jesus' name. आता त्या सैतानचं सामर्थ्याला मी धमकावतो, सोड येशूच्या Leave their नावात. life in Jesus' name. सोड त्यांचं जीवन I येशूच्या bind नावात. the power of every demonic spirits. Leave their life in Jesus' name. सैतानाच्या सर्व आत्म्याला मी धमकावतो, त्यांचं जीवन सोडून निघून येशूच्याच नावात. Receive the touch of God right now. आता देवाचा स्पर्श स्वीकारा. Your God is alive. तुमचा परमेश्वर जिवंत And आहे. He's touching you right now. तो तुम्हाला आता स्पर्श He's करतो. touching you right now. तुम्हाला आता स्पर्श He's करतो. filling you right तुम्हाला now. आता भरत आहे. Receive the anointing of the Lord. आता देवाचा अभिषेक Receive स्वीकारा. the touch in the Jesus' name. येशूच्या नावात Be स्पर्श स्वीकारा. filled in Jesus' name. येशूच्या नावात भरले जा. Receive the anointing. स्वीकारा, स्वीकारा, अभिषेक स्वीकारा. He's giving you strength, Lord. तो तुम्हाला आता सामर्थ्य देत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Receive. स्वीकारा, Receive. स्वीकारा. In Jesus' name. येशूच्या नावात There's anointing flowing right या now. ठिकाणी अभिषेक वाहत आहे. Hallelujah. धन्यवाद येशू. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र Thank आत्मा. you, Jesus, धन्यवाद for येशू. the encouraging words, O Lord. प्रभू प्रोत्साहनदायी शब्दांसाठी Thank you for your sermon, today's word, O Lord. प्रभू आजच्या प्रवचनासाठी तो शब्दासाठी I know धन्यवाद. people are- तुझे लोकांसाठी Yeah, strengthened by your word, O Master. आणि प्रभू तुझे लोक फक्त वचनाद्वारे बाप्पा They not trust on anything, but they trust on you more, O Master. प्रभू तिथे परिस्थितीवरती भरोसा नाही, तुझ्या वचनावरती भरोसा I ठेव. thank you, Jesus. धन्यवाद देतो येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता. Lord, I pray. प्रभू मी Anybody प्रार्थना sick, करतो. कोणी आजारी असेल you heal them, O Lord. प्रभू त्यांना तू बरं कर. Any heartbroken, be healed in Jesus' प्रभू name. कोणाचं हृदय तुटलं त्यांना तू बरं कर. Any family problems, be healed in Jesus. Let the problem be solved in Jesus' name. प्रभू जी कौटुंबिक त्रास असेल ते बरे होते Any येशूच्या नावात. financial debts, be clear in Jesus' name. सर्व आर्थिक परमेश्वर कर्जा Receive all the financial blessing in Jesus' name. येशूच्या नावात आर्थिक Receive आशीर्वाद the स्वीकारा. peace in the family in Jesus' name. येशूच्या नावात घरात शांती Receive स्वीकारा. the healing in your body in Jesus' name. येशूच्या नावात तुमच्या शरीरात आरोग्य Receive the स्वीकारा. breakthrough in your life in Jesus' name. येशूच्या नावात तुमच्या जीवनात नवीन वळण स्वीकारा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Blessing and healing your people. प्रभू तुझ्या लोकांना आशीर्वाद And सुख your देण्यासाठी anointing. आणि अभिषेकासाठी Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All glory be to your name, O Father. प्रभूजी सर्व गौरव तुझ्याच Thank you, नावात. Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना. Amen. आमेन. So all say thank you, Jesus. आपण सर्व धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. All glory to you, Lord. सर्व गौरव तुझ्या नावात. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are blessed. विश्वास आहे तुम्ही सर्वजण आशीर्वाद Amen. घेतला. So, I encourage you, don't miss the next week also message. It will be more exciting, more deeper, how the Holy Spirit gives us revelation. We look out for you, my people. तर माझ्या प्रिय मी तो सर्वांना प्रोत्साहित करतो की कोणी पुढच्या शुक्राचं वचन देखील चुकवू नका की अजून खोलवर आपण पाहूयात आणि परमेश्वराचं प्रगटीकरण काय आहे वचनात आपण ते पाहू. Amen. Hallelujah. So God bless you, my dear people. देवाप्पा तुम्हाला आशीर्वाद देवो. In your God has blessed you, God has healed you, God, as you feel something. Yes, I felt something that today's word has came for me. So please share the testimony. You can share on the group also. You can share on the WhatsApp. You can, all those who are watching, you can contact the admin and send your prayer request or the testimony that we can post it on the group and we can glorify Christ. तर माझ्या प्रिय जसं आता जर तुम्हाला देवाचा स्पर्श झालाय परमेश्वर तुमच्याशी वचनातून तुम्हाला बोललाय प्रोत्साहन दिले कोणत्याही स्वरूपाची साक्ष असेल तर तुम्ही ती साक्ष देऊ शकता. तुम्ही डायरेक्ट आपले जे ग्रुप आहे त्याच्यात तुम्ही तुमची साक्ष पाठवू शकता किंवा ऍडमिनला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. So God bless you, my dear. देवाप्पा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देतो. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you lead by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850 199 587.
You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स. बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया. IFSC कोड CBIN 0283483. खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज. बँकेचे नाव HDFC. IFSC कोड आहे HDFC 0000633. खाते क्रमांक आहे 5020000211546768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.